मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी नवीन एक जाहिरात प्रदान करण्यात आली आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद धुळे यांच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागांमध्ये तुम्हाला जाहिरात असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे आणि कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे। संपूर्ण माहिती त्याचबरोबर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आहे 2025-26 या ठिकाणी जाहिरात असणार आहे। जिल्हा एकात्मिक कुटुंब व कल्याण आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिना केंद्र व हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खाली पद्धतीने कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी पहिली पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर MBBS पोस्ट असणार आहे। एकूण SC साठी 2 जागा। त्यासाठी प्रोग्राम असणार आहे HBT असणार आहे। धुळे अर्बन या ठिकाणी तुमची जॉईनिंग असणार आहे। MBBS क्वालिफिकेशन 60,000 तुम्हाला पे स्केल असेल। पुढची पोस्ट स्टाफ नर्स फिमेल साठी असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्या NTD साठी 1 आणि SBC साठी 1। त्यासाठी मित्रांनो जी प्रोग्राम असणार आहेत UHWC अँड HBT एड यासाठी असणार आहेत। त्यासाठी सिंडिकेट साठी 1 जागा असणार आहेत। त्यासाठी JNM BSc नर्सिंग साठी राहणार आहेत 20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहेत MPW मेल साठी असणार आहेत। NTB साठी एकूण 1 जागा असणार आहेत। HBT AD साठी असणार आहेत। श्रीपूर साठी जागा असणार आहेत। त्यासाठी 12 सायन्स बरोबर पॅरामेडिकल कोर्स किंवा सॅनिटरीचा कोर्स लागणार आहे 18,000 रुपये पे स्केल असणार आहे। तर ह्या ज्या जागा असतात त्यानुसार जर जागा पाहिजे तर मित्रांनो ह्या सगळ्या जागा ह्या जेंडर कॅटेगरीसाठी असणार आहेत। फिमेलसाठी कोणती ना, एक्स सर्व्हिसमॅनसाठी नाही, स्पोर्ट्समॅनसाठी नाही, प्रकल्पग्रस्त नाही, भूकंपग्रस्त किंवा औषधांच्या पद्धतीसाठी कोणतेही जागा नाही। म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी सर्वसामान्यांसाठी जागा असणार आहेत। MBBS असेल 2 जागा, स्टाफ नर्स फिमेलसाठी 2 जागा आणि मेडिकल ऑफिसरसाठी म्हणजे MPW साठी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात। त्यासाठी मित्रांनो काही निवड अटी शर्ती सुद्धा आहेत। त्यामध्ये उपरोक्त पदी ही कंत्राटी निवड प्रक्रिया असून यामध्ये 11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला जी जाहिरात असणार आहे त्यासाठी जून 29 अखेर तुमच्या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत। म्हणजे जून 29, 2026 पर्यंत तुमच्या ठिकाणी जाहिरात असणार आहे। जाहिरातीमध्ये ही राज्य शासनाने नियमित पदे नसेल किंवा कंत्राट स्वरूपात पदभरती असणार आहेत। त्याचबरोबर कायमपणास हक्क तुम्हाला ठिकाणी सांगता येणार नाही। जाहिरातीमध्ये या ठिकाणी संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असावा। उपरोक्त कंत्राटपदी दरमहा एकत्रित मानधनाद्वारे तुमच्या ठिकाणी पे स्केल असणार आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्त विशेष तज्ञ कर्मचारी पदाकरता राज्य शासनानुसार प्राप्त व मार्गदर्शक सूचनानुसार तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये रिक्त पदांची या ठिकाणी बदल किंवा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। तसेच संपूर्ण अधिकार या ठिकाणी जिल्हा परिषद धुळे यासाठी सुद्धा असणार आहे। पुढचा तो अनुभव व उच्च शैक्षणिकता प्राधान्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ठिकाणी जी काही निवड प्रक्रिया असणार आहे त्याच बघू एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास प्रत्येकी पदाकरता स्वतंत्र या ठिकाणी अर्ज सादर करायचे। त्याचबरोबर एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज सादर करताना सोबत पदांचा क्रम मुलाखतीपूर्वी कार्य सादर करायचा आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी यादीतील अनुक्रमानिका आधारे प्राधान्यक्रम स्थापना दिली जाईल। त्याबाबत कुठलेही दबावतंत्र किंवा वशिलेबाजी या ठिकाणी चालणार नाही। निवड रद्द करण्यात येईल। त्याचबरोबर पुढचा आहे तो जाहिरातीच्या दिवशी सदर पदाकरता किमान वयोमर्यादा ओपन ते 18 ते 38 वर्ष असेल, काशी असेल तर 43 वर्ष तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरायचा आहे। त्याच पुढचा तो उपरोक्त पदाकरता निवड समिती प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार अर्जाची छाननी करूनच त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्यासाठी मित्रांनो शासकीय निमशासकीय राष्ट्रीय अभियान यांच्या अनुभवाच्या निवडीद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। अर्जदार कंत्राट पद्धतीने या ठिकाणी सोयीनुसार ठिकाण बदलून मागणी करता येणार नाही। म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे असेल उदाहरणार्थ या ठिकाणी धुळे असेल, त्याचबरोबर सिंदखेड राजा असेल किंवा श्रीपूर या ठिकाणी तुमची जी काही निवड प्रक्रिया त्याच ठिकाणी तुमची असणार आहे। त्याचबरोबर उपरोक्त पदाकरता तांत्रिक पदाकरता वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स व इतर पदाकरता सक्षम काउन्सिलद्वारे रजिस्ट्रेशन सुद्धा तुमचं असणार आहे। त्याचबरोबर भरती प्रक्रिया राबवणे किंवा रद्द किंवा स्थगित करणे हे सगळे अधिकार तुमच्या ठिकाणी जिल्हा परिषदला असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी सध्या तरी हा फॉर्म उपलब्ध नाही। तुम्ही या ठिकाणी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी फॉर्म सुद्धा बघू शकतात। हा फॉर्म दिनांक 8/1/2026 पासून ते 21/1/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे। त्याचबरोबर
ह्यासाठी मित्रांनो जी काय असते ती लिफाफ्याद्वारे तुम्ही फॉर्म सुद्धा पाठवायचा आहे. त्याद्वारे ओपनची जी कॅटेगरी असते त्या 150 रुपये फी असणार आहेत आणि कॅटेगरी असेल तर 100 रुपये हा डिमांड ड्राफ्ट फी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेट अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी दोहे याद्वारे तुम्हाला फॉर्म पाठवायचा. त्याचबरोबर सदर भरती प्रक्रियेद्वारे अंतिम दिनांक 21/1/2026 अखेर राहणार असेल. छाननी वगैरे सगळे त्या दिवशी या ठिकाणी तुमची असणार. त्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर झेडपी धुळे किंवा nhim.महाराष्ट्र.go.in याचा जर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जी काही पदभरती आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहेत, गुणपत्रिका जोडायचे आहेत, जातीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमासेल, पासपोर्ट साईज फोटो, 2 फोटो, शासकीय अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पोलीसचे प्रमाणपत्र एवढी डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला त्यांनी जोडायची आहे. त्यासाठी मित्रांनो जी काही पदभरती आहे त्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो कोणतीही एक्झाम नाही त्यात तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. म्हणजे एज्युकेशन असल्यास 50 गुण असणार आहेत, ॲडिशनल क्वालिफिकेशन असल्यास 20 गुण, गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असल्यास 30 गुण, अशी टोटल 100 गुणाची तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर जी काही मेडिकल ऑफिसर पोस्ट असणार त्यासाठी 50 गुण असणार आहेत. त्यासाठी सब्जेक्ट नॉलेज, रिसर्चसाठी 10, सब्जेक्ट नॉलेजसाठी 10, रिसर्चसाठी 10, लिडरशिपसाठी 10, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एलिजिबिलिटीसाठी 10, एक्सप्रेससाठी 10 अशी 50 गुणाची तुमची जी काही निवड प्रक्रिया तुमची असणार आहे. ओके, तर हे तुम्ही तर तुम्हाला धुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.